काय काय संवाद हा सुरू आहे आणि या दौऱ्याच्या माध्यमाने कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडून सूचना घेणं काय परिस्थिती आढावा जो आहे हा भेट दादा साधारण आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे की पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावं, त्यानंतर 40 गाव जे आहे हे भगवामय करण्याचं आपण सांगितलं या ठिकाणी कार्यकर्ते प्रत्येक गावापर्यंत प्रत्येक घरापर्यंत शिवसेना गेली पाहिजे. प्रत्येक तालुक्यामध्ये शिवसेना वाढली पाहिजे. कुठलाही तालुका असेल शिवसेनेची ताकद येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये कशा प्रकारे वाढेल याच्यासाठी सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे. मला वाटतं 40 गाव तालुक्यामध्ये उमेश पाटीलजी यांचा प्रवेश जो आहे शिवसेनेमध्ये झालेला आहे. त्याच्या रूपाने जे आहे ताकद नवीन ताकद जी आहे शिवसेनेला या ठिकाणी मिळालेली आहे. शिवसेनेची ताकद यापूर्वी या 40 गाव तालुक्यामध्ये होती. आता उमेश पाटील आल्यामुळे तिकडे ताकद जी आहे ती वाढणार आहे आणि ज्या काही गोष्टी येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदा निवडणुका असतील, पंचायत समिती निवडणुका असतील, त्या लढून ताकदीने लढून कशा जिंकता येतील याच्यासाठी देखील पक्ष काम करेल. आज अनेक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. आपलं नेतृत्व साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून महाराष्ट्रभरात लोक जे आहे शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. आज देखील इकडे मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश जो आहे हा शिवसेनेमध्ये झाला आहे. रेश्मा काळे अद्यापही नाराज आहे, आपण त्यांची भेट घेतली नाही. आपल्या त्या नगरसेविका अपक्ष उमेदवारी त्यांनी अर्ज भरलेला आहे. बघा याच्यावरती प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते की बाबा निवडणूक जी आहे ती आपण लढली पाहिजे, पण अंतिम निर्णय जो आहे पक्षश्रेष्ठी घेत असतात. शिंदे साहेब जे आहे त्याच्यावरती निर्णय जो काय तो लवकरात लवकर घेतील. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे का? रेश्मा यांची आपण संवाद साधणार आहात का? मला वाटतं शिवसेनेचा कार्यकर्ता जो आहे हा आदेशावरती जो आहे चालत असतो, पालन करत असतो त्याच्या. आणि मला वाटतं प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते की बाबा त्या विधान परिषदेमध्ये असेल, विधानसभेमध्ये असेल, जिल्हा परिषदेमध्ये असेल आपल्याला तिकीट मिळालं पाहिजे. तशीच गोष्ट जी आहे ती नाशिकमध्ये आहे. नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी फॉर्म ठेवलेले आहे. तर मला वाटतं वरिष्ठ नेते एकमेकांशी बोलतील आणि या सगळ्या गोष्टीचा तोडगा जो आहे लवकर निघेल. यासाठी गिरीश महाजन जे आहे ते दिल्लीला निघालेले हा तिढा सोडवण्यासाठी. मला माहिती आहे. सर बीजेपी टीव्हीवर म्हणतायत की आमचे नगरसेवक जे आहे ते 5-5 लाखात उचलले जात आहेत. त्यांचे नगरसेवक आहेत. आता मला प्रश्न विचारून काय कॉक्रोच जनता पार्टीच्या त्या ठिकाणी जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. शिक्षण मंत्री आंदोलन करण्याचा अधिकार, नैतिक अधिकार जो आहे तो बाबासाहेबांच्या कॉन्स्टिट्यूशनने जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. त्या आधारे जे आहे त्या ठिकाणी ते लोक करतायत. परंतु विरोधक असं म्हणताय सत्ताधाऱ्यांकडून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होतोय. तर त्यांना परमिशन वगैरे सगळी दिली पोलिसांनी जंतर मंतरवर आंदोलन करण्यासाठी. तर कुठे आंदोलन वगैरे चिरडण्याचं काम करतात. रेश्मा काळे असं म्हणताय की नाशिकची माघार त्या ठिकाणी संपलेली आहे वेळ, त्यामुळे जळगावच्या माघारीची वेळ देखील संपलेली आहे. नाशिकचा तिढा सुटत नाही, त्यामुळे जळगावचा तिढा देखील सुटत नाही. ते काय म्हणतात मला माहिती नाही, पण पक्ष जो अंतिम निर्णय आणि वरिष्ठ मान्य मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय ज्या काही गोष्टी ठरवतील त्या गोष्टी या ठिकाणी होतील. दादा आपण चाळीसगावची दादागिरी संपेल असं आपण भाषणामध्ये म्हटलेलं आहे. दुसरी आपण एक नाराजगी व्यक्त केली आहे का युवा सेनाचे इथे 4 प्रमुख हे जे त्यांची नियुक्त्या झालेली आहे. किशोर अप्पांनी मागणी केली आहे का इकडची कार्यकारी बरखास्त करा. पत्रकार बाहेर होते का आतमध्ये होते ऐकायला? काय सांगाल दादा? काय सांगणार दादा? ताकद जी आहे ही शिवसेनेची सगळीकडे वाढली पाहिजे भविष्यामध्ये. त्या अनुषंगाने आम्ही काम करतोय आणि नवीन कार्यकर्ते लवकरात लवकर या 40 गावामध्ये जी आहे ती घोषणा केली जाईल.